गुड मॉर्निंग. तर आज आता बाहेर हॉलमध्ये बसलेले आहे. तर देवपूजा करत आहे. देवाचा जो टेबल आहे आपला तो सगळा मला स्वच्छ करायचा आहे. म्हणजे खाली जे मी सगळं सामान ठेवते, पाट असतात, कुठे कापूर वगैरे, बाकीच्या सगळ्या अशा आपले जे काही साहित्य असतं, अगरबत्त्या वगैरे, ते सगळं 8-15 दिवसातून एकदा बाहेर काढते सगळं आणि सगळं स्वच्छ करत असते. कारण की काय होतं ना, ते ओपनच आहे सगळं. एक खालच्या बाजूला फक्त त्याला काच आहे, बाकीचं वरची साईड ओपन आहे. आणि मग टेबलवर मी देव्हारा मांडलेला आहे. तर मग तो टेबलच्या खाली धूळ बसली की वरती अशी देवपूजा करायची इच्छा होत नाही. मग मी त्या 8-10 दिवसातून संपूर्ण टेबल स्वच्छ करून घेत असते आणि नंतर मग देवपूजा करत असते. तसंच आज सगळं स्वच्छ करते. सगळं साहित्य बाहेर काढलं आहे. त्याच्यानंतर आता टेबल पुसून घ्यायचा, सगळं पुसायचं आणि ठेवून द्यायचं. परत असं केलं तरी खूप स्वच्छता वाटते आणि मन प्रसन्न होतं देवपूजा केल्याच्या नंतर. साहित्य पण बरंचसंच आहे. चौरंग असतात, म्हणजे जेणेकरून देवाला लागणारं सगळं साहित्य मी आपलं जे गणपती बसवण्याचं हे ते सगळं तिथं ठेवलेलं असतं. त्यामुळं मग म्हणजे असं सगळं नाही की गौरीचं वगैरे, थोडंफार जे रेग्युलर पूजेसाठी वगैरे लागणार ते स्वच्छ केलं तर चांगलं वाटतं. देवपूजा केली तर फ्रेश वाटतं. आणि असं 8-10 दिवसातून करत असते मी. आणि नंतर मग वरती आपलं देव्हारा रोजच्या रोज स्वच्छ करून पूजा करून घेत असते. तर बघा, या गोष्टींसाठी पण वेळ देणं हे महत्त्वाचंच असतं. कारण राहिलं की राहतं. मग आपल्याला तशी सवय लागली ना की 8 दिवसातून करायचं, की मी करतच असते. मला थोडं जरी अस्वच्छ धूळ वगैरे दिसली की मी मग काय करते, की अगदी जरी सकाळी एवढं करायला वेळ नसेल तरी मग दुपारच्या वेळी सगळं स्वच्छ करून घ्यायचा टेबल. खाली बसून व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आपण वरती देवपूजा करतच असते. मी असं करते. आता काही लोकांचे कसं देवाराच खाली मांडलेला असतो, पण आता माझ्याकडे तो टेबल पूर्वीपासून आहे देवासाठीच. त्यामुळे मग मी त्याच्यात सगळं साहित्य पण बसतं आणि मग देवारा खाली ठेवायची पण काय आवश्यकता नाही. समोर खुर्ची ठेवून म्हटलं तरी आपण देवपूजा जास्त वेळ जर असं करायची असेल तर करू शकतो. तर माझ्याकडं एक ते कासव ठेवायचं पाहिलं असेल तुम्ही. मी आत्ता ते काचेचं बाऊल स्वच्छ केला. ते कासव जे आहे ना, ते माझं म्हणजे तुटलं आणि नंतर मग ते हरवलंच आहे, कुठं गेलं काही माहीत नाही. तर कोणतं ठेवावं कासव घरात ते मला जरा आयडिया द्या. मला एवढं माहीत नाही आहे अगोदर मी कुठलं ठेवलेलं ते. कारण खूप वर्षापासून होतं ते आणि नंतर मग ते मला वाटतं ह्याचं पितळेचं होतं ते बहुतेक. ते कोणतं ठेवतात ते मला सांगा. अशा प्रकारे हॉलमध्ये मांडलेला आहे देवाचा टेबल. कारण कसं हॉल थोडं छोटा आहे, मग तिथं बाकीचं पण काही यूज जास्त होत नाही. असं स्वच्छ करून घेतलं की मग रोजची देवपूजा माझी 10-15 मिनटात होऊन जाते. कधी कधी वेळ असेल तरच मी सकाळी सर्व गोष्टी काढत बसते. नसेल तर आपली देवपूजा पटकन करून घ्यायची आणि मग जेव्हा करू वाटलं तर मग दुपारच्या वेळी करायचं. तर व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि कमेंट पण करून सांगत जा मला की कसे वाटतात व्हिडिओ. स्वयंपाकाच्या रेसिपीचे दाखवत तर मी असते रोजचे, पण देवपूजा असते माझी रोजची. तर ते पण दाखवत जाईन ना हळूहळू, जसं शूट करता येतं तसं. पण काय होतं आहे ना, इथं सकाळीच्या वेळी माझं स्वयंपाक आणि देवपूजेचं टायमिंग असतं
तर वरती खूप काम चाललेलं आहे, तर त्याचा खूप मोठा आवाज येतो ह्याचा ड्रिल मशीनचा वगैरे. ते म्हणजे काही आवाज हे करता येईल, पण काय होतं काही सुचतच नाही, म्हणजे काय करायचं असं होतं. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा असा सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून मला सांगत जा की हां हे असा व्हिडिओ टाका किंवा हे दाखवा आम्हाला घरातलं. तर मी तशा पण व्हिडिओ दाखवीन. आता मला जसं काही काही सुचतं त्या पद्धतीनं मी दाखवत असते. तर मग सगळ्यावरचा देवारा पण स्वच्छ करून घेतला, पुसून वगैरे सगळे ते स्वच्छ घासून धुवून घेतले. हे मी एक दिवस सकाळच्या वेळी केलेलं आहे. आणि मग सगळी देवपूजा पण करून घेतली. कोणतेही सणसुद असले तर मी आधीच 2 दिवस हे सगळं क्लीन करून घेते, कारण मग सणाच्या दिवशी काहीतरी असतं जास्त पूजा मांडणे वगैरे, त्या दिवशी आणखी वेळ नको घालवायला. तर व्हिडिओला लाईक